आपलं आझाद मैदानात आंदोलन होतं काय माहिती? त्या ठिकाणी आझाद मैदानामध्ये आंदोलन करत असताना ज्या महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर दीक्षा घेतली. 1956 पासून ते 2024 पर्यंत म्हणजे आजतागायत दीक्षाभूमीचा तिथं कब्जा आहे. भव्यतव्य स्तूप आहे. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा आहे. परंतु सदरची दीक्षाभूमीची जी जागा आहे ती जागा आतापर्यंत शहराच्या महानगरपालिकेच्या आखीव पत्रिकेवर घेतलेली नाही. म्हणून मानवी हक्क सुरक्षा दलाचे आमच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक मुंडके यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे निवेदन सादर केलं आणि दीक्षाभूमीची नोंद नागपूर महानगरपालिकेच्या आखीव पत्रिकेत देण्यात यावी या मागणीसाठी आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले आहे. त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील आमखेडा गावामध्ये दलित आणि भाषाभारती समाजाच्या लोकांनी जे शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेलं आहे त्यांच्या अतिक्रमण जमिनीवर वन विभागाकडून खड्डे खोदण्यात आले. तर ते खड्डे का खोदण्यात आले अशी विचारणा केली असता त्यांनी राखी वन गठीत झाल्याचं या लोकांना सांगितलं. परंतु राखी वन गठीत करण्यापूर्वी भारतीय वन अधिनियम 1927च्या कलम 6 नुसार जो काही जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे त्या जाहीरनाम्यावरती या लोकांनी आक्षेप नोंदवलेला असताना सुद्धा त्याच्यावरती बळजबरीने खड्डे खोदण्यात आले. तर ते खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे यासाठी श्रीराम ठाकरे यांच्या नेतृत्वात सुद्धा इथं उपोषण केलं. सदर मागणीसाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आम्ही 2 दिवसापासून इथे बसलेलो आहोत. त्यांनी आज आम्हाला 5 वाजेपर्यंत जर वेळ दिली नाही तर मोठं आम्हाला थोडं दिवसभराचं आंदोलन करावे लागेल. आपली महिला आझाद मैदानाच्या ग्राउंडच्या बाहेर जाऊ नये. शत्रू आपल्यावरती हल्ला करेल. आपल्या अभियानाला आपल्या संघटनेला नाव ठेवेल